ते सुग्रस्ते सटाणा. काही माझं खाजगी काम म्हणून मी आज सटाणाला जात होतो. तर तुम्ही माझं टायटल बघितलं असेल, वाचलो ना भो. म्हणजे नेमकं मार्गावर जाता जाता काय झालं ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. पण व्हिडिओ पूर्ण बघा, तेव्हाच समजेल माझ्याबरोबर काय आणि कसं काय झालं ते. म्हणजे तर मित्रांनो, पावसाळा आता आपला चालू झालेला आहे. पावसाळा चालू झाल्यामुळे आमच्याकडे तर भरपूर पाऊस आहे. 2 दिवसात आमच्याकडे तर भरपूर जोरात पाऊस होता. तर आज कुठं तो उघडलेला आहे. तर थोडं मस्त वाटतंय. वातावरण पण मस्त एकदम थंडगार झालेलं आहे. सगळीकडे पावसामुळे हिरवगार, चारी कोपरे एकदम मस्त हिरवगार निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे. आता आपण या व्हिडिओमध्ये बघतच आहे ते गुलमोहराच्या झाडानं पण मस्त पालवी फुटलेली आहे. त्यांची फुलं असे रस्त्याने एकदम मस्तपैकी असे सडा पडलेला आहे फुलांचा. पाऊस थोडा जास्तच होता आमच्याकडे 2 दिवसात. आज कमी म्हणून फिरायला निघलो आम्ही. रस्ता पण एकदम पावसाने स्वच्छ असा धुतला गेलेला आहे. पावसामुळे कसं आता पाऊस मस्त पडलाय तर सगळीकडे एकदम भारी हिरवगार निसर्गरम्य वातावरण झालेले. आता आम्ही शेलू या गावाला क्रॉस करून पुढे जातोय. इथं पण बऱ्यापैकी पाऊस पडलेला आहे. मस्तपैकी हिरवं हिरवं दिसते. म्हणजे बऱ्यापैकी पाऊस पडलेला आहे. शेतीमध्ये पेरणी झालेली आहे. अजून तर काही दिसत नाही काही पेरलेलं आहे. वातावरण तर आज बऱ्यापैकी आहे पावसाचा. ढग तर काही दिसत नाही आहेत किंवा पाऊस पडेल आज, पण काय माहिती पुढं चालू असेल तर. कारण आता सांगतात त्याचे दिवस चालूच झालेत पाऊस पडण्याचे. वाव, किती भारी छान गुलमोहरांच्या फुलांचा सडा पडलेला आहे. असं मस्तपैकी पावसाळ्यामध्ये कसं एकदम भारी थंडावा जाणवते. गाडी चालवायला पण एकदम भारी वाटते. म्हणजे गाडी पण जास्त गरम होत नाही आणि AC लावायची पण गरज नाही. मी मध्ये कसं उन्हाळा असं होतं, फुल AC केले तर एकदम गरम होतं. अजून AC मुळे गाडी पण गरम होते. मग 200-300 किलोमीटर गेलं की अजून आपल्याला गाडीला थोडं थांबावं लागतं. असं काय बघ, काकांचं पेट्रोल संपलं, पंक्चर झाली. थांबलो असतो कसं ते मला पण थोडी घाई आहे ना, पहिलंच उशीर झालंय जायला. विचारलं तर काकांचं नेमकं काय झालंय, पेट्रोल संपलंय का काय संपलंय. ऐन पावसाळ्यात काकांचं वाटतं गाडीचं पेट्रोल संपलं. बरा पाऊस नाही तर बेकार काम राहतं. गाडी ढकलून घ्यायचं. 125 cc ची गाडी ढकलत तर काका किती किलोमीटर जातात. पेट्रोल पंप किती दूर आहे आता मला पण माहित नाही. चांगलं बेकारवर पाऊस नाही तर काकांना तर सगळं ओले होऊन गेले असते गाडी ढकलूनच. हो, अशी परिस्थिती नको यायला पाहिजे. हो, मला माहिती आहे ढकलून सगळं माणसाच्या कॅपॅसिटी संपून जाते. आणि पहिला इकडनं जाताना चढ आहे, बघतायत ना किती चढ आहे, आणि त्याच्यावर काका गाडी ढकलून घेऊन जात आहेत. आता आपण वाटतं चांदवड आणि देवळा रस्त्याला पोचलेलो आहे. हां बरोबर. आता इकडनं राईट गेलो का चांदवड, आणि इकडनं लेफ्ट मारला का देवळा सटाणा. आपल्याला देवळा सटाणा जायचं म्हणून आपण लेफ्ट मारू. बापरे, बाबा आता काय पण एकदम फॉर्ममध्ये स्पीडमध्ये गेले. आता की बाबांनी रुमाल बांधला आहे आणि चालले बाबा डायरेक्ट. बाबा पण फॉर्ममध्ये. आता एक नवीन टोल नाका. आता इथं अजून 200 उभे जातील आपले. 100-200 गेले भाऊ. हा रस्ता पण मस्त आहे तर 100-200 द्यायला पण काय वाटणार नाही, कारण रस्ता बी चांगला आहे.
रस्ता चांगला नसता तर मग ते 100 रुपये द्यायला बी आपल्याला परवडलं नसतं. अजून तर काम झालं नाही. आता बघू किती वर्ष लागतात का महिने लागतात काम व्हायला. कोणाला माहिती असेल तर नक्की सांगा. आता याच्या पुढं लागेल भावडबारी. भावडबारीमध्ये मागे दरड कोसळली होती. मग आता काय माहिती ती दरड साफ केली का नाही. आता तिथं जाऊन बघूनच आपण. आता थोडं चढ लागलाय म्हणून आपली गाडी थोडी पिकअप कमी करते. आपण गेट डाऊन करून आता जाऊ. बापरे, पंचवाला काय पण फॉर्म मध्ये गेला भाऊ. टाटा कलवा मस्त आहे. 5 स्टार सेफ्टी रेटिंग गाडी आहे. काय टेन्शन नाही तिला. पंचवालाचा भाऊ काय बी फास्ट गेला ना भाऊ. सापडत पण नाही. जाऊ दे भाऊ, आपल्याला काय घाई नाही इतकी. स्लो जाऊ आपण. मस्त निसर्गाचं सौंदर्य बघत जाऊ. मस्त आता आपण बॅरिकेड लावलेले आहेत म्हणजे बऱ्यापैकी ती दरडचं काम साफ झालेली आहे. दरड कोसळली होती ती पण काम चालूच आहे. कारण बॅरिकेड आणि दगडे लावले आहेत म्हणजे थोडंफार काय बाकी असतील ते काम करतील. पहिले सिंगलच मोठा रस्ता नव्हता म्हणजे सिंगल पदरीच होता. आता पण तसं आहे पण थोडा चौडा केलेला आहे. म्हणून आता 2 गाड्या मोठी गाडी आली तरी गाडीला काय कोपऱ्याला स्लो करून चालवायला लागत नाही. पहिलं कसं गाडी मोठी गाडी आली की कोपऱ्याला दाबून थांबायला लागायचं. मग मोठी गाडीला पासिंग द्यायला लागत होतं, जाऊ द्यायला लागत होतं. आता तसं नाही. आता दोघीकडे मस्त मोठा रस्ता आहे तर काय वाटत नाही. दोघी लेन्थमध्ये मस्त व्यवस्थित गाड्या चालत आहेत. उतार असल्यामुळे गाडी थोडी फास्ट वाटते तुम्हाला. पण मी माझ्या कंट्रोल गिअरमध्ये चालवते. 4था आणि 3रा. जसं ज्याची कॅपॅसिटी म्हणजे सांगतात तसं. काही जण कंट्रोल गिअर म्हणजे 3रा किंवा 2ऱ्यावर चालवतात म्हणजे गाडी जास्त स्पीडमध्ये पण जाऊन काय अनर्थ व्हावा नाही म्हणून. हे डोंगर खूप छान दिसत आहेत. आता पाऊस पडला हिरवेगार. कोणाला माहिती आहे का तो राईट साईडला जे डोंगरचं नाव काय आहे? रस्ते चांगले असल्यामुळे गाड्या बी एकदम भारी मेंटेन स्पीडवर चालत आहे. जास्त फास्ट पण नाही, जास्त स्लो पण नाही. अरे काय गर्दी आहे आज शाळेमध्ये. नेमकी शाळा आहे का कॉलेज आहे तेच माहित नाही पण मला. पण होती गर्दी बऱ्यापैकी होती. गाड्या बऱ्याच 4 व्हीलर लावल्या होत्या. फंक्शन एका टाइमला फंक्शन असं कोणाला माहिती आहे का ती नेमकी कॉलेज आहे का शाळा आहे का अदर काय म्हणतात मंगल कार्यालय वगैरे. कोणाला माहित असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा काय होतं ते. इकडं थोडा पाऊसचं प्रमाण कमी दिसतोय. रस्ता कोरडा आहे आणि तर मागे सगळा ओला होता म्हणजे पडला आहे. पण आता आम्ही यायच्या अगोदर काय पडलाला वाटत नाही. विंडोला थोडंफार आहे ओलं म्हणजे बारीक रिमझिम चालू आहे. चला छोट्या हत्तीला पण आता ओव्हरटेक करतो. देतो राईटचा इंडिकेटर. चाललो पुढं. आता देतो राईटच्या इंडिकेटरने. मस्त वगैरे आरशात बघितलं मी साईड ओव्हर बीम मध्ये मागे कोण नाही. राईटचा इंडिकेटर देतो जातो. आणि आता कधी पण सेफ्टी फर्स्ट. मस्त सगळ्याकडे बघायचं तेव्हाच चालायचं. मग ती काही संकटात नाही. आता थोडा रिमझिम पाऊस चालू झालेला आहे. विंडोवर बरंच नाही ते थेंब पडलेले. विंडो आता मी थोडं वायपरने साफ करून घेतो. आता थोडा जोरामध्ये पाऊस चालू झालेला आहे. रिमझिम रिमझिमने थोड्या बऱ्यापैकी आहे. वातावरण पूर्ण काळ झालेलं आहे.
थोड्या टायमाने एका टायमाला बराच जोरामध्ये पाऊस येऊ शकतो. पावसाळ्यात थोडं गाडी कधी पण मीडियम स्पीडमध्ये चालायची, जास्त फास्ट पण नाही, जास्त स्लो पण नाही. कसं पहिला पाऊस राहिला की रस्त्यावर कुठं ऑइल कुठं काय पडलं राहतं, मग गाडी स्लिप व्हायचे चान्स जास्त राहतात. त्यामुळे आपापल्या मेंटेन स्पीडमध्ये चालायचं, म्हणजे गाडीला मायलेज पण मस्त आणि सगळं व्यवस्थित भेटतं. आता हाच सांगत होतो मी किस्सा. तो आयसरला ओव्हरटेक करता करता आपल्या लालपरीवाल्याने मला एकदम दाबलं. तसं मला एक चाक नाईलाजाने कोपऱ्यात खाली उतरवायला लागला होता. थोडं मी स्लो असल्यामुळे मला काय वाटलं नाही. हा तो एक किस्सा होता. इथं मी बोललो की वाचलो. तितक्याच धडकेमध्ये आता थोडं चालवून गेलो होतो. तितक्यातच दुसऱ्यांदा एक पिकअपवाला ओव्हरटेक मारत डायरेक्ट समोर गेला. अजून पिकअपवाला आला, त्याच्या मागे आपले लालपरीवाला अजून मला नाईलाजाने थोडं कोपऱ्याला डावी बाजू गाडी दाबायला लागली. असं झालं भाऊ आज माझ्याबरोबर. हे 2 किस्से तुम्हाला सांगण्यासाठी बोललो होते. माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. इकडं आता काय नाही, मग मस्तपैकी कोरडे आहे. लागून गेले ते. आता आपण देवळामध्ये एंटर झालेलो आहे. देवळामध्ये तर काही पाऊस नाही इतका, म्हणजे आता मी येतोय, काल परवा पडला असेल, पण मी आता येतोय इतका काय पाऊस नाही. पुढं सटाणाला बघू आता. असं तर देवळामध्ये काही इतकी ट्रॅफिक नसते, पण सटाणामध्ये खूप ट्रॅफिक असते. दुपारच्या भरमध्ये थोडी बऱ्यापैकी ट्रॅफिक होऊन जाते. दुपारी किंवा संध्याकाळी म्हटलं कसं जास्तीत जास्त संध्याकाळी ट्रॅफिक होऊन जाते. हा टर्न थोडा धोकेदायकच आहे, कारण एकदम लेफ्टला टर्न येतो. मोठी गाडीला थोडं दूरनं फिरवायला लागतं. आणि आता आपल्याला इथनं सटाणा जायचं आहे, म्हणून राईटचं इंडिकेटर थोडं पुढं जाऊन देतो आणि सटाणाला राईटकडे जाऊ. इकडे बऱ्यापैकी ट्रॅफिक आहे. रिक्षावाल्या काकांनी गाडीमध्येच उभी केली, त्याच्यामुळे जास्त ट्रॅफिक झाली. चला राईट इंडिकेटर देतो आणि चला सटाण्याचा रस्ता धरून आता तिकडं जाऊ. चला मग स्लो पुढं जात राहू. आपला ब्लॉग कंटिन्यू करू.
बाबा कसं असतो म्हणा चूल पोळे आणि पिठे खाली दळेल ना बाबा काय नाही खाली आली का माझी उघडून घाला का बाबा बरोबर बाहेर गेली होती पुढे नाव घ्या मग ती तिकडे आहे का
दे आता मग काय कमी व्हायचं आहे उन्हाळ्याने काय काय बनवतात लोक म्हणून पावसाळा शिकायचं. रिक्षावाला कल्प आहेत ना. काय पाहता. आई हा? माशी कुठे गेली काय पाहत नाही ना, एवढं. त्यामध्ये मला जरा दुसरं राहू. तुला ऑफिस झाले चांगलं चांगला पोलीसला काय केलं ते पोलीस तवच मोकळा फिरते त्या नाशिकला घ्या करा चिन्ह अनुभव जावं वाटेस रिक्षावाला गावामध्ये इथं सांगा कमी एवढी त्रास लागतो एवढी लांब गाडी इथं गर्दीच राहते कसं राहतं का ना एका ट्रॅफिक पोलीस पाहिजे इथं हं.